सभापती महोदय, या ठिकाणी या एप्रिल आणि मे महिन्यापुरता विषय तात्पुरत्या भारनियमनाचा होता हे स्पष्ट झालं आणि त्याची कारणंही स्पष्ट झालेली आहेत। सभापती महोदय, या ठिकाणी मी अत्यंत अभिमानाने सांगेन की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पाणी, वीज आणि पर्यावरण या 3 विषयावर फोकस काम केलेलं आहे। पाणी विषयावर जर जलसंधारण नसतं तर आता प्राप्त परिस्थितीमध्ये जे आज त्या ठिकाणी भूगर्भात पाण्याची पातळी राहणं आवश्यक होतं ती राहिली नसती आणि अशा प्रकारचा दीर्घकालीन पुढच्या 5-10 वर्षाचा विचार कधीच झाला नव्हता। त्याच्यामुळे इतर राज्यांशी कंपेअर करणं, इतर राज्यातनी असणारी परिस्थिती, तिथे विजेची मागणी, इतर गोष्टी, लोकसंख्या या सगळ्याचा विचार केला तर मला वाटतं अतिशय दूरदृष्टीपणे या ठिकाणी यावर काम होतंय हे विरोधी पक्षसुद्धा या ठिकाणी कबूल करेल। सभापती महोदय, एप्रिल व मे महिन्यामध्ये 6 आणि 10 वाजेपर्यंत लोड शेडिंग होतं आणि पारंपरिक विजेवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी त्या ठिकाणी लोड शेडिंगचं काम सरकार करत असतं। सभापती महोदय, लोड शेडिंग टाळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना असेल, सौर कृषी पंप असेल, रूफटॉप सोलर प्रोत्साहन योजना असेल, बॅटरी स्टोरेज असेल, यावर त्या ठिकाणी भर दिला जातोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2035-36 पर्यंत राज्याच्या सुमारे 65% विजेची गरज रिन्युएबल ऊर्जेतून पूर्ण करण्याचं धोरण सभापती महोदय जाहीर केलं आहे। परंतु या ठिकाणी ट्रान्समिशनची लाईनची क्षमता मर्यादित आहे। सभापती महोदय, सौर ऊर्जेच्या बाबतीत काही मर्यादा आहेत। माझी विनंती आहे, आपण 35-36 पर्यंत विजेच्या बाबतीत सक्षम होण्याचं धोरण माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे। त्यात निश्चित महाराष्ट्र यशस्वी होईल याचा सर्व जनतेला विश्वास आहे। परंतु प्रश्न ट्रान्समिशन लाईनचा आहे आणि त्यामुळे माझी विनंती की या संदर्भात कुठल्या प्रकारच्या उपाययोजना सरकार करीत आहे, एक। आणि दुसरं सभापती महोदय, आज शहरामध्ये मगाशी उल्लेख केला शहरात लागते, विभागात किती लागते, तर आज ज्या हाऊसिंग सोसायट्याज असतात त्याच्यावर सुद्धा सौर ऊर्जे संदर्भामध्ये त्या ठिकाणी भूमिका आहे आणि नव्या इमारती होतीच असतील किंवा पुनर्विकसित होत असतील तर आपलं प्लॅन अप्रूव्हल देताना किंवा मान्यता देताना त्यामध्ये सौर ऊर्जेच्या संदर्भात कंपल्शन आहे, तथापि त्याची अंमलबजावणी होत नाही। तर आज मुंबईतच 40-50 हजार हाऊसिंग सोसायटी आहेत। वर जर सौर ऊर्जेचं पॅनल लागलं तर एक मोठा आधार त्या ठिकाणी विजेच्या बाबतीत त्या ठिकाणी होणार आहे। तर तशा प्रकारची एक उपाययोजना कडक अंमलबजावणीची होईल का, हा दुसरा प्रश्न सभापती महोदय। आणि तिसरा सभापती महोदय, सौर ऊर्जेच्या संदर्भात आज अनेक कंपन्या पुढे येत आहेत। उदाहरणार्थ आपणही त्या ठिकाणी जगताप आपली सौर ऊर्जेची कंपनी त्या ठिकाणी आहे, पण साहेब त्या ठिकाणी जेव्हा कर्ज मागायला या सौर ऊर्जेच्या कंपन्या येतात त्यामध्ये काही इंटरेस्ट सबवेन्शन असेल, सवलती असतील किंवा थकामी संदर्भात अशा प्रकारचा बॅकअप असेल मला माहीत नाही, तर तो देण्याचा प्रयत्न केला तर आपलं जे स्वप्न आहे सौर ऊर्जेच्या बाबतीत परिपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी करणं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वीज उपलब्ध करणं, त्याला मोठा हातभार त्या ठिकाणी लागेल। अशा प्रकारचे 3 स्पेसिफिक प्रश्न आपल्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आहेत। सन्माननीय प्रवीण दरेकरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे।